बोलायचं नाहीये आणि मी बारी फक्त अर्धा ते पाऊण तासाचीच करणार आहे, कारण वेळेचं बंधन आहे. त्यांची सुद्धा दुसरी बारी झाली पाहिजे अशी माझी स्व इच्छा आहे आणि तुमची सुद्धा असेलच. असेल का नसेल ते काय मला माहित नाही, आहे ना? हा, मग मी माझी बारी आटपणार आहे. पण आई शपथ सांगते, या रंगदेवतेची शपथ घेऊन सांगते, आवाज काय साथ देत नाही, पण या बुवाला गाडल्याशिवाय काही इथून जात नाही. नाही जर याची काशी केली तर नावाची तेजल नाही. सुरुवातीला आले आणि आल्या आल्या हेव तेव, ह्याच्यावर टाकू नका, त्याच्यावर टाकू नका, युट्यूबवर टाकू नका, माझी बारी युट्यूबवर टाकायची नाही. अरे कशाला माझा राग त्या युट्यूब आल्यावर कशाला? तुम्हाला जे काय बोलायचंय ते मला बोला ना. रसिकाओ, या ठिकाणी तुम्ही सगळे जाणकार आहात, तरुण वर्ग इथे जास्त आहे. युट्यूबला बारी ज्या येतात, बरोबर आहे, हा विषय अगदी बरोबर आहे की आज बारी झाली की उद्या सकाळी ती बारी युट्यूबला पडलीच पाहिजे. आहे ऍडव्हान्स जग झालंय, सगळ्यांकडे मोबाईल आहे आणि कॅमेरा नाही कोणी लावला तर मोबाईल मध्ये कोणी शूटिंग करत नाही? करतात की, सगळेच करतात. टाकणारा काय एकच नसतो, 1000 जण असतात टाकणारे. पण बुवा, बोलण्याची एक पद्धत असते, एक सीमा असते, एक मर्यादा असते. तुम्हाला तर ते काय सांगून काही गरजच नाही, कारण तुम्हाला काय त्यातली काय अक्कल नावाचा भाग नाही. कुठं काय बोलायचं ते जर कळलं असतं तर हिथं घाण करून गेला नसतात. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटतच ना तर हे जे शब्द इथे गाऊन गेलात ना ते तुम्ही गायला नसतात. आणि खरंच युट्यूब वाल्यांनो, याला असा पसरवा, याला असा पसरवा की इथं बसलेली माणसं थुकली ह्याच्यावर अख्खी जग दुनिया थुकायला हवी. याला असा पसरवा. मी तर म्हणते ह्याचा व्हिडिओ करून असा व्हायरल करा का या बुवाच्या तोंडावर अख्खी जग दुनिया थुकली पाहिजे. तर बुवा आल्या आल्या काय ही काळी, त्याच्या साडी पण काळी, बरोबर? ही काय दिसते काय? आता मला सांगा, जल्ला ह्याचे डोळे फुटलेत, तुम्हाला मी दिसते काय? दिसते काय? दिसते ना? मग मला वाटतं ह्याचे डोळे फुटलेत म्हणून ह्याला मी दिसत नाही. आणि काय म्हणतो, म्हैशी सारखी फुगलीये. अरे मेलास, मी फुगलीये ही गोष्ट चांगली तरी आहे, 4 बोट मास तरी माझ्यावर आहे. मेलास, तुला कशांवर झडी लागली? बुवा तुला कसला टेन्शन आहे काय रे? होय, आम्ही एक फॅमिलीचा आहो, काय कर्जबाजारी आहेस काय रे? जरा कशा सांगतो मी, एक जो एक हे करतोय तो करतोय. कार्यक्रम माझा कालच झाला, परवा झाला, अद्याप 16 पर्यंत माझे कार्यक्रम आहेत. लाल करतो ना, होय ना? ही जी काय तू लाल करतोस आहे ती, मग एवढा तुला जीवाला आराम नाही तर चला 4 दिवस जीवाला आराम घे, बायको जवळ बस जरासा बस बायको जवळ, ती जरा पाटावर वाढेल तुला जेवायला काहीतरी, ते जेव ना, जरासं जाडजूड हो, जरासं 4 बोट तुझ्यावर पण मास येऊ दे. याला तुला लागली झडी ना दुसऱ्याला म्हणतोस. आणि काय, मी खरंच सांगते, आज एवढी वर्ष मी बाऱ्या करते, पण किन्हळ श्रीकृष्ण कला मंच, बरोबर ना, ही जी शाखा आहे, बुवा मानलं या पोरांना. आज या भरल्या सभेत सांगते, या पोरांना मानलं. पण मेला तुझ्यावर थुकायची पण वेळ नाही, त्याला थुकू पण शकत नाही तुझ्यावर. काय गातो, पत्ता देवा मला सांग पत्ता, न खायला खायला नाही भत्ता, देवा मला सांग पत्ता. काय अगदी काय ते स्तवन गायलं, काही एक कळलं नाही पहिली गोष्ट तर. पण बुवा एक सांगू, तुमच्या बारीत जे कोरसले बसलेले ना, त्यांचं नाव मला माहित आहे, पण आवर्जून त्यांचं नाव इथे मी घेईन. एवढा सुंदर सुस्वर अगदी कोरस देत होते ना, एवढा मधुर कोरस देत होते. बुवा तू तुमच्या जिंदगीवर, तू तुमच्या मला तुमची लायकी नाही शक्ती तुला करायची. तुम्ही तिथं नमाना आणि भारुडा आणि भाजनाच करा,
तेच करा. काय तो ऑर्केस्ट्रा तोच करा. इथे आल्या आल्या काय म्हणाले, इथे शक्ती तुरा काय, इथं शक्ती तुरा नको, ह्याला ऑर्केस्ट्रा हवा होता, इथं असा ह्याला नाचाय हवा होता, असा येणार आहे, सगळ्यावर येणार आहे, त्याच्यावर पण येणार आहे मी. तर आता आणि काय म्हणतात, माझे कवी रत्नाकर रणात गाजे. बरोबर, कावळ्यासारखा जो इथं ओरडतोस, याला तू रणात गाजत नाही, तुला लय खाज आहे. कवी रत्नाकर रणात गाजे नाही, कवी रत्नाकरला रणात लय खाज आहे असं म्हण. त्याचं चेंज करून टाक, मी सांगते ते लिहित इथे. सर्वात आधी मी या ठिकाणी बक्षीस वाचून दाखवणार आहे. जयेश शिगवण यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि परी इमिटेशन ज्वेलरी खेरडी दापोली यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की दापोली तालुक्यातील चावट बुवा हा महाकाळ बुवा आणि रत्नागिरीतील हा बैल बुवा आहे, हा चावट बुवा आहे, असं हे त्यांनी अगदी स्वतःच्या अक्षरात लिहून पाठवलेलं आहे. आणि शान से निकले ताने ये हमारे, मोरनी का नाच ये लांडोर क्या जाने. नाच मंडळ सातारकोट यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बुवा आवर्जून सांगेन की इथे तुमच्या पंचक्रोशीत मी कार्यक्रम करायला आलेले आहे. माझं गाव रत्नागिरी साखरपा आहे हे सगळ्यांना माहिती आहे, इवन बॅनरवर सुद्धा आहे. पण आज तुमच्या पंचक्रोशीतील लोक येऊन मला काय म्हणतायत हे फक्त मला आणि माझ्या टीमलाच माहितीये. कशाला असे कार्यक्रम करता तरी कशाला, नाही जमत तुमच्याने तर सोडून द्या ना कार्यक्रम, नका करू कार्यक्रम. आज जर इथे माता भगिनी बसलेल्या आहेत हे तुम्ही तुमच्या तोंडून बोलताय आणि तुम्हीच माता भगिनींची इज्जत न करता तोंडात अश्लील शब्द घेताय. मी काय गायले माझ्या पहिल्या बारीत, काय बघतोस तोंड पसरून, ही मी गवळण गायली. तोंड पसरून हा शब्द, हा उच्चार गावठी आहे. हा गावठी उच्चार असल्यामुळे त्याच्यात मजेशीर शब्द दडलाय, तो लोकांपर्यंत पोहोचला आणि मी तो पोहोचवला. मी तेवढंच काम केलं. त्यानंतर मी माझी बारी अगदी वळणावर आली की नाही. बुवा एक गवळण मजेशीर गायला असतात आणि बाकीची बारी सुरळीत केला असतात ना तरी चाललं असतं. पण हा काय जो इथं हागून गेला ना, काय ह्या इथं बरबटवला नाही ना, तो आता मला पुसावं लागणार आहे. पण बुवा लक्षात ठेवा, इथे या ठिकाणी आले मी, तुमच्या शब्दाला शब्दाची तोड ही देणारच, त्याशिवाय काय इथून जाणार नाही. कारण शेवटी बारी म्हटली की बारीच, नेहमी माझा हेच शब्द असतात की बारी म्हटली की बारीच, तू जे गाणार त्याला उत्तर हे मी देणारच. एकदा चाल होऊन जाऊ दे. गणाची चाल गायली बुवानी, एक थोडक्यात गणाची काट देत आहे. तन्हाईया महफिल बनी, तुम जो मिले मंजिल मिली, ऐसा दीवाना हुआ है ये दिल आपके प्यार में. या सृष्टीचा पालनहारी माथा ठेविते गण चरणावरी, गीत गाते तेजल यावे धावनी, तुझी कीर्ती मनी, गीत गाते तेजल यावे धावनी, तुझी कीर्ती मनी. बुवा एक आदिवासी गाणं बुवानी गायलं काय
आणि काय बसा जरा. मी बसल्याशिवाय मला ऑडियन्स दिसत नाही आणि ऑडियन्स दिसल्याशिवाय मला काय बोलायचं ते कळत नाही. हा, तुम्ही आणि माझं हे आय कॉन्टॅक्ट पाहिजे. हा गेला खड्ड्यात, ह्याच्याशी मला काय घेणं देणं नाही, एवढं लक्षात ठेवा. आदिवासी कुठलं तरी गाणं गायलं, मला खरोखर अगदी मनापासून सांगा, ह्याची बारी आवडली तुम्हाला? आणि ह्याच्या बारीतलं स्तवन कुठलं होतं ते जरा मला सांगा. गण कुठला होता तो जरा सांगा. ज्याला गवळणी किती होत्या त्या जरा सांगा. आणि ते पद शास्त्र तर सोडूनच द्या, ते काय चड्डी हड्डी नागडी काय पूजित का म्हणतो, आता माझ्या तोंडाला येत होतं. अरे मेलास, तुझ्या तोंडात किडे पडले कधी नाही? ते कसले रे कसले घाणघाण शब्द वापरतोस. तुझी लायकी तरी आहे काय बारी करायची? लायकी नाही बुवा तुमची बारी करायची. तुम्ही घरात जाऊन तिथं रामायणच करा. आणि हे सगळे इथं जे बोलता ना आणि काय म्हणतात बाऱ्या यांच्यासोबत बंद केल्या लेडीजनी करायच्या का? ह्याच कारणामुळे. मी एकमेव अशी आहे ना जी तुला इथे रणात भिडते आणि नडते, एवढं लक्षात ठेव. आज इकडे सांगते, बाकीच्यांनी बंद केल्या म्हणून मी तुझ्यासोबत बाऱ्या करणं बंद नाही करणार. अरे तुझ्यात काय राम राहिलाच नाही आणि हे मलाच कळून चुकलंय. आणि तुझी कशी जिरवायची नाही हे माझ्या हातात आहे आणि तुझी मी जिरवूनच जाते. प्रत्येक बारीत तू मान खाली टाकूनच जातोस, कधी तुझी बारी व्यवस्थित होत नाही. तुमच्या जर लक्षात असेल तर कापडगावची बारी बघा, युट्यूबला आहे. ह्याचा हा जो धुमासलेला दूर आहे ना, जो आता निघाला 1.5 तासात, तो तिथल्या बारीचा आहे. तिथल्या बारीचा आहे, तिथल्या बारीचा आहे. ह्याला काय बोलायला तिथं भेटलं नाही ना, म्हणून हा इथं येऊन हे सगळं बोललाय. आणि काय हाय तीच गाणी, या भाजीची गोडी सारे लागली ना. नाही, ते हिथं नाही करणार. हा नेहमी तेच करतो. मी काहीतरी वेगळं करणार आहे, पण ते नंतर. काय म्हणतो, भाकाळ बुवानी किती गवळणींच्या काठी दिल्यात ना बाई, इतिहास आहे. अरे मेला, आज डोक्यावर बिकर पडलास काय? इतिहास कोणाचा असतो? इतिहास हा कोणाचा असतो? हा काय मोठा लॉर्ड फॉकलम काय ह्यानी इतिहास रचला? किती वर्ष बाऱ्या केलास रे आणि इतिहास रचलास? अरे इतिहास हा महापुरुषांचा असतो, त्यांची नावं तरी घ्यायची तुझी लायकी आहे काय? रत्न्या महाकाळ्या, काय माझ्या गोताड आणि काय माझ्या संदेशवरून गाणं म्हटलं नाही? तुझी नाही जो इथं पिसा काढली ना तर नावाची तेजल नाही. गवळण गायली काय काय गायली की मला कळलं नाही. रिझवतो का लाजवतो का निजवतो, काय नेमकं काय म्हणायचं होतं ह्याला ते काय मला कळत नाही. पण बुवा तुला ओपन चॅलेंज देते, ओपन चॅलेंज. आज नाही तर यापुढे कधीही भेटशील ना, जर तुला एवढीच खाज आहे ना हे शब्द वापरायची, तर ओपनली बोल. चल नाही तुला ओपनली उत्तर दिलं ना तर नावाची तेजल पवार नाही, एवढं लक्षात ठेव. हे जे गाण्यातनं सांगतोस ना, हिला उभ्या उभ्यानी लाजवली, हिला उभ्यानी ही केली न ती केली, नाही तुला झोपून काय केला ना तर बघ नावाची तेजल. आता ह्याच्या गवळणीला काट देते. ह्याच्या गवळणीच्या चाली नेहमी बदलत असतात. आणि काय त्याला राम नाही का, तथ्य नाही का, त्याला शेंडा नाही का, मुद्दा नाही त्या गाण्याला का, त्याला मधला धड नाही, जल्ला याला कायच नाही. हा निस्ता गातो म्हणून गातो. तर आता मी वाईट मानून घेऊ नका, मी खरं सांगते, या ठिकाणी लेडीज वर्ग भरपूर आहे. मला तुमचा अभिमान आहे, मला आपला अभिमान आहे. पण हा जो काय गाऊन गेलाय ना ह्याला उत्तर देणं हे गरजेचं आहे. ह्याला जरा असा सोडला ना उन्हाळ्या तर हा पुढे जाऊन समाज प्रबोधन करण्याच्या लायकीचा नाहीये. हा ही घाण पसरवायच्या लायकीचा आहे. म्हणून बघा काय म्हणते, किती समजावू तुला र पोरा, खोड्या कमी नाहीस केल्या. किती समजावू तुला र पोरा, खोड्या कमी नाहीस केल्या. गवळणीची काठ आहे बरं का. ह्याने काय सांगितलं, उभ्या उभ्यानी लाजवली. आज हिला उद्या तिला किती जणींना रिझवलस मेल्या. निजवलास रिझवलास, तुझा निजवणं हा कुठल्या शास्त्रात आहे हे मला माहित नाही, पण माझा रिझवणं हे शास्त्रात आहे. कारण रिझवणं म्हणजे मंत्रमुग्ध करणं, बरोबर. रिझवणं बासरी वाजवून रिझवणं म्हणजे
गवळणींना मंत्रमुग्ध करणं. हा शब्द हा पुराणात आहे. पण बुवा तुझ्यासारखं चावट नाही गायले, शब्द वापरून गायले, पण लोकांना मजा पण दिली. आज हिला उद्या तिला किती जणींना रिझवलंच मेल्या. किती समजावू तुला मी पोरा, थोड्या कमी नाहीच केल्या. किती समजावू तुला रे पोरा, थोड्या कमी नाहीच केल्या. आज हिला उद्या तिला किती जणींना रिझवलंच मेल्या. 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 मर्द उसे कहा जाता है, मर्द उसे कहा जाता है, अरे मर्द उसे कहा जाता है जिसका सीना पोलादी है. दापोलीत पहिली वेळ आहे माझी, म्हणून इथे ही शेर घेते बरं का. अरे मर्द उसे कहा जाता है जिसका सीना पोलादी है, और जो यहाँ बैठे हुए माँ बहन की इज्जत ना करे वो साला महाकाल जैसे हिजड़े की औलाद. हड्डीचा विषय, हड्डीचा विषय म्हणजेच चड्डीचा विषय. मी डायरेक्ट बोलणार, मी अजिबात त्याच्यासारखं कोड्यात बोलणार नाही, कारण जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड. हड्डीचा विषय आणि त्याला जो त्यांनी शास्त्र लावलाय तो देवीचा लावलाय, बरोबर. काली मातेचं शास्त्र लावलंय. काली मात्या ही गळ्यात हड्डी घालते, बरोबर ना. हा विषय लावला. अरे 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 बुवा, अरे मेलास बुचात पाणी घेऊन जीव देस जा, खरंच देस जा. बोलतोस चड्डी, सांगतोस हड्डी आणि पुढं लावतोस देवीचं, देवीचं नाव. अरे त्याच देवीच्या पाया पडतोस ना. आणि लक्षात ठेव, तीच महाकाळी आज या रणात उभी आहे. तीच महाकाळी आज या रणात उभी आहे. मग तू चड्डी बोल नाही तर काय पण बोल, पण नाही तुझ्या तोंडावरच तुझा शब्द फेकून मारला ना तर बघ. हातात सारी वजी तुझ्या खाली पडेल वडा. बुवाचे कार्यक्रम आहेत, बुवांनी स्वतःच्या तोंडून मान्य केलंय. कंटिन्यू कार्यक्रम आहेत. नातेवाईकाचं घरात लग्न आहे, लोकगीतं पाहिजेत बुवांना, काल्पनिक विषय पाहिजे. घ्या बुवा, काल्पनिक विषय घ्या. तुम्ही लावलेला गोताड, तुम्ही लावलेला संदेश, तुम्ही लावलेला तेजलबाय, हागली काय, हे सगळं या पुराणात नाही. म्हणून मी पण आता तुम्हाला पाहिजे तसेच विषय द्या. लग्न कार्य घरामध्ये तर आता उभ्या उभ्यान घेतला भोकाचा वडा खायला. सांगतात काय, मला काय बाकी नको, नुसता हा एक वडा तेवढा द्या खायला. आणि हातात सगळी वजी घेऊन आपला निघतोय. आणि खाली हाय पाण्यान भरलेला घडा. तर तो यजमानी काय सांगतोय, हातात सारी वजी तुझ्या खाली पडेल वडा. नीट बघून खाली चाल ना बुवा, तू खाली हाय ना घडा. शब्दाला शब्द, आपले विषयाला विषय असतात. आलतू फालतू याच्यासारखा फापड पसारा नसतो. याचा ना गडी आला, घालते काय चड्डी, खाली हाय ना गडी, सरळ विषय असा होता. होता की नाही. मग माझं काय आहे, खाली हाय ना घडा. मी घडा म्हटलेला नाही बुवा, मी तुला ना घडा म्हटलेलं, मी ना घडा म्हटलं. पाण्यान भरलेला घडा हाय तो घडा म्हटलं, कळलं. नीट बघून खाली चाललं बुवा, तू खाली हाय ना घडा. नीट बघून खाली चाललं बुवा, तू खाली हाय ना घडा. नीट बघून खाली चाललं बुवा, तू खाली हाय ना घडा. नीट बघून खाली बुवा, तू खाली हाय ना घडा. आता सारी वजी तुझ्या, आता सारी वजी तुझ्या खाली पडेल वडा.
कशा धूर सोडला हो कशा. हा बुवाचा धूर काय अर्धा इथं आला तो. बसा खाली. तर आता एक विषय त्यांनी गायला, संदेश लवर. बरोबर, मी तुम्हाला मगाशीच बोले जे काय गायले त्याचं उत्तर देणार. चढे लवर, ह्याच्या तोंडात लवर, ह्याची बायको ह्याची कोण, ह्याची बायको सुद्धा याची लवर. म्हणजे त्यांचं म्हणायचा उद्देश काय, माझा आणि संदेशचं प्रेमात लग्न झालंय म्हणजे लवर. बरोबर. पण या बुवाचं कशात लग्न झालंय हे तुम्हाला माहितीये का हो? नाही झाला झ्यांगाटच यांचा. पण तुम्हाला माहित नाही? अहो यांचा पण झ्यांगाट ना. हा काय पोरा बाळांचा विषय काढतो. वर्षच झाले म्हणावं लग्नाला. अरे आम्ही सुशिक्षित लोक आहोत. काय वेल एज्युकेटेड. तुझ्यासारखं गावठी नाही. वेल एज्युकेटेड. आम्ही फुल प्लॅनिंग करून मगच मुलं बाळ जन्माला घालणार. आणि बुवांचं बरोबर आहे, बुवांची दोन्ही मुलं अगदी छान आहेत. मला त्यांच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. पण एक बुवांना चिडवा चिडवी म्हणून, त्यांचा छोटा मुलगा लय भारी आहे. पण छोटा मुलगा हा लयच छोटा आहे ना. बुवांचं वय अर्धी लाकडं मस्तनात गेली. म्हणजे मला काय बोलायचंय हे तुम्हाला समजलं नक्की? शिमग्याचा ढोल कसा वाजे भाली, वाजे भाली, देव माता नाचतोय घरोघरी. शिमग्याचा ढोल कसा वाजे भाली. बारका आणि मोठी मुलगी त्यांनी गायलाय, छान गाणं आहे. पण बुवा सांगायचा उद्देश एवढाच आहे का तुम्हाला पोरं बाळ कधी झाली, लग्न झाल्यानंतर किती वर्षांनी झाली. त्याला असा बोट दाखवता होते समोरच्याकडे ना. ही 4 बोट कोणाकडे आहेत ती तुम्हाला कळत नाही. ही तुमच्या डोळ्यात जात नाही. जल्ल तुमचं डोलं फुटलं कधी नाही ते लवकर. हे समोरच्याला बोलायचं ना, हे आपल्याकडे आहे त्याचं काय. तुमची पण हिस्ट्री काढायला गेली तर कमी नाही आहे. तुमचा अगदी शाप काढीन खालना वरना तुम्हाला नाही कळणार. पण मला इथं नाही माझं तोंड घाण करायचंय जसं तुम्ही इथं तोंड घाण करून गेलात. अहो तुम्हाला जरा तरी मान आहे की तुमच्याच पंचक्रोशीत भेंडी आमच्या साखरपेत या रत्नागिरीत्या कोणाला पण तेजल पवार विचारा, कोणी पण हसत हसत नाव घेईल आपलं. तुमच्या इथे पंचक्रोशीत येऊन लोक मला मान देतात आहे. ही लोक बसलेली आहेत ती माझी बारी बघण्यासाठी बसलेली आहे. तुमचं काय आहे इथं? तुम्ही जो आलो घंटा हलवीत. बोलाय करू नका, बोलाय भरपूर आहे. पण मला इथे माझं तोंड खरंच घाण करायचं नाही. आजचा दिवस पण चांगला आहे. शेवटी गाणं घेतात अॅनिव्हर्सरीचं. काय म्हणतात, हॅपी अॅनिव्हर्सरी. नशीब आहे हॅपी अॅनिव्हर्सरी नाही म्हटलं. होय एवढ्या शिव्या देऊन मोकळं झालं. नंतर सारवासारवी करता म्हणतात आमचं सगळं चांगलं आहे चांगलं आहे, ह्याला हॅपी अॅनिव्हर्सरी. नशीब वसाडी नाही म्हणालं. तर आता त्यांचं गाव कुठलं माहितीये ना? बुवांचं गाव कुठलं माहितीये ना? आयनी. आता आयनी आहे 2, वरची आयनी न खालची आयनी. आणि नेमका हा अशा जागी राहतो का त्याच्यावर मी मस्त विषय बांधलाय. हा बुवा राहतो खालच्या आयनीत. वळखी न वळख तुम्हीच काढली मुद्द्याच बोलून थेट. अहो आभा जरा सरकून बसा नीट, हात चोळीत चाललाय गाव तुझं मोठं जायचं कुठं, गोष्ट आहे ही कालची. बघा आता जल्ला त्यांचा एक मित्र मला भेटला होता कालच. तो विचारत होता व बुवांचं गाव कुठलं. म्हणजे आईने हाय पण आईने 2 आहे, तुगा चुकामुक व्हायला नको म्हणून तो मला विचारतोय की कुठली आईने. तर मी त्याला काय सांगते बघा, गाव तुझं मोठं जायचं कुठं, गोष्ट हाय ही कालची. आर रत्नू ये बाय माझ्या रत्नू. त्याला सांगितली नाही वरची
दावली खालचीच. बुवा तुझ्या आईने कुठली दावली खालचीच. मी दावली नाही वरची, मी सांगितली नाही वरची, पण तुझ्या आईने दावली तुझ्या आईने दावली खालची, मी सांगितली नाही वरची, तुझ्या आईने दावली खालची. गाव तुझं मोठं जायचं कुठं गोष्ट हाय ही कालची. गाव तुझं मोठं जायचं कुठं गोष्ट हाय ही कालची. अरे गप्पा जरा जरा प्रेमान हाक मारू दे. माझ्या रत्नू त्याला सांगितली नाही वरची, नाही सांगितली हा, मी सांगितली नाही वरची, पण तुझ्या आईने दावली तुझ्या आईने दावली खालची, मी सांगितली नाही वरची, तुझ्या आईने दावली खालची. तुझ्या तुमचं बुवा काही काम नाही, तुम्ही घरी जावा घरी जावा. जरा एक चाल होऊन जाते जरा मस्त पैकी. त्या गाण्याला कडवं हे नाहीच. हाय काय होतं काय, नुसतं एक साईन लाईन मारला नाही का पुढचं. बुवा तुझ्यात दम असेल तर आधी ना पूर्ण बारीची तयारी करून ये. चारही गाण्यांचे मला 2-2 कडवी गाऊन दाखव, मग तुला मानीन, तुझा शाल न स्लीपर देऊन सत्कार करीन. सॉरी सॉरी श्रीफळ, ह्याच्यासाठी तोंडात श्रीफळ पण नाही निघे, स्लीपरच निघतो. राजा राणीच्या जोडीला राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला घाईत राहिली तिथं जरा या बुवाला निरोप धारा. अहो बघा जरा महाकाळ, ऐका तुम्हीच हो ही झाडा, ऐका तुम्हीच हो ही झाडा. ऐका ही झाडा काय विषय आहे बघा. घाई तर राहिली तिथंच जरा बुवाला निरोप धाडा. बुवांच्या पिशवीत कोणाची तरी पिशवी राहिली म्हणून घाई तर राहिली तिथंच जरा बुवाला निरोप धाडा. अहो बघा जरा महाकाळ, आपण म्हणतो ना बुवा तुमची ही झाडा म्हणजे आपली पिशवी झाडा, बुवा ती पिशवी झाडा ही पिशवी झाडा म्हणून. अहो बघा जरा महाकाळ, ऐका तुम्हीच हो ही झाडा, तुम्ही जरा ही झाडा म्हणजे भेटलो त्यांचा काय राहिलाय तो. बरोबर आहे बुवा, जरा ही झाडा. ओ बुवा ही झाडा, बुवा ही झाडा, ओ बुवा ही झाडा. घाईत राहिली तिथंच जरा बुवाला निरोप धाडा. अहो बघा जरा महाकाळ, ऐका तुम्हीच हो ही झाडा. अहो बघा जरा महाकाळ, ऐका तुम्हीच हो ही झाडा.
शब्द घ्यावेत. एक त्यांनी विषय गायला, देवीची मूर्ती पाहिल्यावर म्हणे भारीच मला वाटते मन पूजित गेल्यावर. आणि तिथे त्यांनी एक शब्द जो वापरला तो फार घाणेरडा शब्द होता. बुवा, असले शब्द खरंच या बारीत वापरू नका. कारण महिला वर्ग अक्षरशः, मी तिथे बसले होते त्यावेळी मी पाहिलं त्यांच्या माना अक्षरशः खाली गेल्या होत्या. या गाण्यावर ना मला कुठलं डिस्कशन करायचं आणि ना तुम्हाला काठ द्यायचे. पण छेड काढून आमची मग तू बोलतच बोलतोस खोटर. तू एवढा पूजित म्हणू शकतोस तर मी काय गप राहणार आहे काय? छेड काढून आमची मग तू बोलतच बोलतोस खोटर. मग मी काय बोलते? तू खोटं बोलतोस ना, मग मी आता काय करणार? तोंडाने खोटं बोलतोस ना, मग तुझ्या त्या तोंडात तुझे ओठ आले ना, मग मी काय करणार? तुझा ओठ फोडणार. मी तुझाच ओठ फोडणार. तुझं फोडीन चांगलाच ओठ, 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 तुझं फोडीन चांगलाच ओठ. छेड काढून आमची मग तू बोलतोस की खोटर. तुझं फोडीन चांगलाच ओठ, तुझं फोडीन चांगलाच ओठ, फोडीन चांगलाच ओठ, तुझं फोडीन चांगलाच सॉर्ट आउट. पण बुवा, एक गोष्ट तुम्हाला मी खरंच इथे सांगू इच्छिते. जरा बसा खाली. की बाऱ्या आज मी तुमच्यासोबत पहिल्या वेळी नाही करत आहे. आपल्या बऱ्याच बाऱ्या झालेल्या आहेत. मला वाटतं इथे बसलेल्या रसिक प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे की तेजल पवार आणि रत्नाकर महाकाळ ही कायम जोडी असते. आणि आज या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हीच जोडी बघायची होती. पण आज बुवा थोडं तरी जरी आवर घातला असतात ना, कारण माझ्यासाठी हे नेहमीच झालंय, अगदी नेहमीच. मी तिथे बसून आळस देत होते म्हणून मला झोप येत होती बुवांची बारी ऐकून. कारण हे नेहमीच झालंय बुवा. मी ज्यावेळी बारी करते त्यावेळी तुम्हाला विचार करावा लागतो की अरे आज मी काय गाऊ आणि काय नाही. पण तुमच्याकडे गायला सुद्धा काय नसतं ना, जल्ल बोलायला सुद्धा काय नसतं. पण एक लक्षात ठेवा, जशी मी बारी करते ना तशी करून दाखवा. जर दम असेल तर, आणि नसेल तर अगदी मरेपर्यंत असंच गावानं असंच नाव खराब करत राहा. मला काही एक घेणं देणं नाही. आता शेवटचं, या भाजीची गोडी साऱ्या लागली ना. मी काय म्हटलं, ते नेहमी तेच करतात, मग मी पण तेच करू. जरा तू थांब रे वाजवायचा. जरा हा इथं द्या. दिसत नाही ना मी? आता दिसते. या भाजीची गोडी साऱ्या लागली ना, तेजल काय ग महागली ना. या भाजीची गोडी साऱ्या लागली ना, तेजल काय ग महागली ना. या भाजीची गोडी साऱ्या लागली ना, तेजल काय ग महागली ना. बरोबर? काय याला नाच्यासारखा येऊन नाचतो ना, हिजड्यासारखा येऊन गाऊन जातो.
किती तू किती हागून गेलास तो बघ. जल्ला नेहमी मला याचा हागणं असं सारवायला लागतं नेहमी. कधी हा बुवा व्यवस्थित बारी नाही करणार. अरे बुवा कधी सुधारणार तू. जाऊ दे आता मला माझी बारी करायची आणि इथून आपलं नाव कमवून जायचंय. नाव गमवून नाही. आज पण लोकांना माहितीये तुझ्यावर कोण भारी पडली आणि कोण नाही. ती उद्या चर्चा होईल व तुझ्याच गावात. झोपणार नाही बुवा तू आज पण रात्रभर. इकडे या ठिकाणी आज कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे त्यांची अशी इच्छा होती की मंडळावरून एक गाणं व्हावं. तर मी एक 2 ते 3च गाणी घेणार आहे आणि त्यानंतर मंडळाचं गाणं आणि देवीचं गाणं हे नक्कीच घेणार आणि त्यानंतरच इथून बाहेर पडणार आहे. जरा एकदा चाल घ्या. हिंडताना वाटेवरी ढ्यांगवर तुझी करतोस. 4 चौघात भर रस्त्यात तू झेंगाट करतोस. 4 चौघात भर रस्त्यात तू झेंगाट करतोस. चौघात भर रस्त्यात तू झेंगाट करतोस. 4 चौघात भर रस्त्यात तू झेंगाट करतोस. बघा बुवा 2 विषय या ठिकाणी गाणार आहे. एक तर आता शास्त्रीय पद गात आहे. कसा पोरहानी पजला आई बापाच्या पोटाला. वाल्या कोळीचा विषय आहे. वाल्याचा वाल्मिक कसा झाला ही कथा बुवांना चांगली माहिती असेल. त्यांना इतिहास अगदी माहिती आहे ना. मग हे पण माहिती असेल. कसा पोरहानी पजला आई बापाच्या पोटाला. त्याला घेऊन गडी थकला. मुंग्या कशा लागल्या या चांडाळा. मुंग्या कशा लागल्या या चांडाळा. या चांडाळा म्हणजे तो चांडाळ्याला मुंग्या लागल्या. मला त्याला बोलता पण येई नाही.
प्राण घेऊन गडी थकला मुंग्या कशा लागल्या या चांडाला गडी थकला मुंग्या कशा लागल्या या चांडाला प्राण घेऊन गडी थकला मुंग्या कशा लागल्या या चांडाला कसा पुरहनी पजला आई बापाच्या पोटाला पुरहनी पजला आई बापाच्या पोटाला प्राण घेऊन गडी थकला मुंग्या कशा लागल्या या चांडाला प्राण घेऊन गडी थकला मुंग्या कशा लागल्या या चांडाला गडी थकला मुंग्या कशा लागल्या या चांडाला प्राण घेऊन गडी थकला मुंग्या कशा लागल्या या चांडाला अरे काळा महाकाळा असा कसा राहिलास कुठून अरे काळा महाकाळा आवाज येत नाहीये पण बुवा खरंच हे गाणं अगदी तुम्हाला शोभतं अरे काळा महाकाळा असा कसा राहिलास कुठून आज सांगते मी साऱ्या जनाला याला हाकलून लावा इथून आज सांगते मी साऱ्या जनाला याला हाकलून लावा इथून आज सांगते मी साऱ्या जनाला याला हाकलून लावा इथून आज सांगते मी साऱ्या जनाला याला हाकलून लावा इथून अरे काळा महाकाळा अरे काळा महाकाळा असा कसा राहिलास कुठून आज सांगते मी साऱ्या जनाला याला हाकलून लावा इथून आज सांगते मी साऱ्या जनाला याला हाकलून लावा इथून आज सांगते मी साऱ्या जनाला याला हाकलून लावा इथून आज सांगते मी साऱ्या जनाला याला हाकलून लावा इथून इथे आजचे आमचे आयोजक ज्यांना खरंच इथे बारी खरंच आवडली आणि त्यांनी येऊन अगदी दादही दिली आतमध्ये तर आता त्यांनी खरंच हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत या बुवाचं जाऊ दे पण मी माझ्या परीने माझी बारी कशी उठेल याचा प्रयत्न नक्कीच केलाय रसिक हो जे काय बोलणं होतं ते इथपुरतंच असतं हे बुवा सुद्धा बोललेत आणि मी सुद्धा परत म्हणेन ह्याच्या पुढे आम्ही काही ह्यातलं घेऊन जात नाही आणि आम्ही इथे जे काही गातो जे काही म्हणतो हे फक्त आणि फक्त तुमचं मनोरंजन असतं याच्या पलीकडे आमचं काही वाद नाही किंवा तुम्हाला सुद्धा वेगळा संदेश पोचावा असा आमचा काही उद्देश नसतो पण शब्दाला शब्द लागतो आणि बारी ही बारीसारखीच होते पण बुवा अशा बाऱ्या खरंच जर थांबवलात तर बरं होईल आणि यापुढे माझ्यासोबत बारी करायची असेल तर काहीतरी नवीन घेऊन या की जेणेकरून मला सुद्धा उत्साह होईल दुसरी बारी करण्याचा नाहीतर नेहमी अगदी तुमचं तेच रडगाणं असेल तर माझं पण तेच रडगाणं असेल तर जल्ल पब्लिक पण रडूनच जाईल इथनं हसून कोणी जाणार नाही म्हणून तुम्ही सुद्धा जरा चांगलं काहीतरी स्वतःमध्ये अजून सुधारणा करा कार्यक्रमासाठी वेळ नसतील तर 2 दिवस काढा 2 कार्यक्रम रद्द करा जल्ला पैशांच्या पाठी नका ओधावू एवढा कसला टेन्शन आहे तेच कळत नाही म्हणून झडी लागत चालली यांना होय ना जरा पैशांच्या पाठी निसता बुवा निसता पैशांच्या पाठी निसता पैशाच्या पाठी जरा 2 दिवस काढून घरात थांब बुवा न 4-5 गाणी लिही आणि नंतर माझ्याशी बारी करायला येईल तर आता या ठिकाणी किन्नळ गावचे जे आयोजक आहेत त्यांच्यावरून बघा 2 शब्द म्हणणार आहे या ठिकाणी वेळ कमी आहे बुवांना सुद्धा वेळ द्यायचा कारण मला माहिती आहे या बुवाला कळत नाही पण मला वेळेचं व्हॅल्यू आहे टाइम किती वापरावा किती नाही हे मला माहिती आहे म्हणून बघा फक्त मी साइन लाईन मारणार आहे लक्ष असू द्या आई तुझं मंदिर बांधीन मी घराच्या अंगणात माझ्या घराच्या अंगणात आज गुणगान गाते मी देऊळवाडी विकास मंडळाचं देऊळवाडी विकास मंडळाचं 1991 साली झाली स्थापना किन्हाळ्यात
लिहिलं होतं आणि अक्षरशः छान गाणं लिहिलं होतं, पण आवाजही साथ देत नाहीये. पण आता देवीचं गाणं मात्र नक्की घेणार आहे बघा. घेऊन या ओटी आले तुझी आज भेटी, घेऊन या ओटी हो आले तुझी आज भेटी. धाव घाल जाई माते वंदन कोट्यान कोटी, धाव घाल जाई माते तुला वंदन कोट्यान कोटी. सदैव भक्ती करतो भक्ती नाही खोटी. भक्त सारे तुझे घेतो गाठी भेटी, सुखाचा हात असो तुझा माझा पाठी, सुखाचा हात असो तुझा माझ्या पाठी, सुखाचा हात असो तुझा माझ्या पाठी. हात पसरते मी तुझे मुख पाहण्यासाठी, हात पसरते मी तुझे मुख पाहण्यासाठी. धाव घाल जाई माते वंदन कोट्यान कोटी, धाव घाल जाई माते वंदन कोट्यान कोटी. खान जाई माते वंदन कोट्यान कोटी, धाव खान जाई माते वंदन कोट्यान कोटी, धाव खान जाई ओटी आली तुझी आज भेटी, घेऊन या ओटी आली तुझी आज भेटी. धाव घाल जाई माते वंदन कोट्यान कोटी, धाव घाल जाई माते वंदन कोट्यान कोटी. खान जाई माते वंदन कोट्यान कोटी, धाव 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 खान जाई माते वंदन कोट्यान कोटी. एक शेवटचं गीत सादर करते आणि या ठिकाणी बारीची सांगता करणार आहे. अपोजिट बारीवाले येऊन बसलेत आणि डोक्याला हात लावतात आहे. निसर्गरम्य या जगतात परशुरामाच्या पावनभूमीत रत्नगिरी आहे
रत्नांची खाण सखी तू रंगला माझा जीव की प्राण म्हणून सादर करते तुम्हा समोर गाण म्हणून ही सादर करते तुम्हा समोर गाण म्हणून ही सादर करते तुम्हा समोर गाण गलेला मिळाला गलेला मिळाला माझ्या शाहीर तेजल माझला रत्नागिरी आहे शाहीर तेजल माझला रत्नागिरी आहे एक गाव शाहीर तेजल हेच नाव रत्नागिरी आहे एक गाव शाहीर तेजल हेच नाव निसर्गरम्य या जगतात परशुरामाचा पावसनीत रत्नागिरी आहे एक गाव शाहीर तेजल माझला रत्नागिरी आहे एक गाव शाहीर तेजल माझला रत्नागिरी आहे एक गाव शाहीर तेजल हेच नाव रत्नागिरी तुमची सेवा करण्याची या ठिकाणी संधी दिलीत आणि नक्कीच तुम्हाला निराश केलं नाही अशी आशा बाळगते आणि पुन्हा आपली गाठभेट होईलच हे बोलून या ठिकाणी माझी बारी संपवते. पांडुदादा या ठिकाणी उपस्थित आहेत तरी त्यांना मानाचा मुजरा पहिल्या बारीतच केलाय आणि बुवा आलेत. बुवांचे पाय लटपटायला लागलेत. आता बारी कशी करतात हे काय माहित नाही पण ठीक आहे. बोल श्री गणपती गजानन. चला बुवांना त्यांच्या बारीसाठी शुभेच्छा.